देवा, आता पोटात भूक लागलेली, पोटात काय लागलेली झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केलेल्या आहेत. देव मध्यभागी आहे. हा काला पाहण्याकरता हा जीवस आम्हाला काला पाहावया येतील देव भावा तुला. भाग्यवान आहे, तुम्हाला देव भेटला. नरदेह भेटून तुम्ही काल्याला आले. काल्याची एक लाई जर पोटात गेली तर पोट कल्याण. इथं मान सगळं सोडून द्यायचं. आमचा एक मित्र मेळावा असतो, अधूनमधून करतो आम्ही मित्र मेळावा. 2-2,500 लोक असते त्याचे सत्संग मित्र मेळावा. त्याच्या सगळ्या पंथाचे लोक येते, माणूभाव पंथाचे, जैन पंथाचे, सगळ्या पंथाचे, पण मित्र म्हणून. एकदा एका मंत्र्याच्या लाल दिव्याच्या गाडीतच ते मंत्री आला आमच्या मित्र मेळावा. ते मंत्री महोदय म्हणे तिथं काय प्रोटोकॉल काय, नियम काय. त्यांना मी सांगितलं तिथले नियम असे, युअर शूज अँड माइंड पुट हिअर. किती भारीतला जोडा तू जा असला तर देवळात घेऊन जातो का बाजूला ठेवतो? तसं अभिमानाचं खेटर बाजूला ठेव आणि मी तुझ्या गाडीत बसतो. आता चाल मित्र मेळावा. आम्ही गेलो मित्र मेळाव्याला. त्याला पाहून आनंद वाटला. तिथं बुद्ध वगैरे सगळे लोक एकत्रित सगळ्याचे. तिथे यानं असं त्यानं तसं उखळ्या पाकळ्याने एकच विषय बोलायचा. जनमित्र होई सकाळाचा अश्रुभन बोलावी. ओनली वन सब्जेक्ट. सगळ्याला एकच विषय आहे. इकडे तिकडे जायचं. वारकरीच चाली म्हणायचे. सिनेमाच्या जमणार नाही. विठ्ठल असा आमचा प्रोटोकॉल मित्र मेळावते ठरलं. इथं तसंच आहे. इथं फक्त काला कोणाला भक्त भाविकालाच काला आहे. वैकुंठात देव आहे पण काला, अमृत पिके पण काला नाही. तुम्हाला बिगर दुधाचा चहा पिणाऱ्याला काला आहे. नरदी आहे. या देहानं काला मिळतो. चला हो तुकाराम महाराजच्या मठावर कीर्तन आहे. चला. हे कोणत्या देहात कळतं? तो देह तुम्हाला मिळायचा का मिळायचा? इतर देहात ही योजना नाही. कुठेतरी तुम्ही ऐकलं का हलगट जमले चला नगरला आपण दिलो टाळपा खोदा आणून भजन सुरू करू. ते कोणत्या देहात आहे? उत्तम देह भेटला तुम्ही. एक क्षण सुद्धा वायाला जाऊ देऊ. आता झालं ते मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे. हे आपल्याला असं नीट समजणं म्हणजे काला आहे. आणि हे समजून देणारे कोण आहेत? संत.